नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आज आपण कुठलाही डेली रुटीनचा व्हिडिओ पाहणार नाही आहोत. आज आपण नॉन इलेक्ट्रिकल फिल्टर जो प्युरिटचा आहे त्याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं ते पाहणार आहोत. तर बऱ्याचदा आपल्या कानावर आलं असेल की प्युरिटचं हे जे नॉन इलेक्ट्रिकल फिल्टर आहे आता हे मार्केटमध्ये येणं बंद झालेलं आहे. तर आता हा जो माझा फिल्टर आहे ना, तर हा फिल्टर जवळपास 15 वर्ष झालं मी त्याला वापरतेय आणि आत्तापर्यंत या फिल्टरने मला साथ दिलेली आहे. आणि ज्यावेळेस मी तो खरेदी केला माझ्या बजेटमध्ये बसणारा असा हा एकदम परफेक्ट असा फिल्टर होता. तर आता या फिल्टरची बॅटरी संपलेली आहे आणि ही बॅटरी कशी आपण फिट करणार आहोत, इन्स्टॉलेशन करणार आहोत ते आपण आजच्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर इकडे वरचं जे झाकण मी काढलं तर तिथून आपण पाणी ओततो आणि ते जे एक फॅब्रिक आहे त्या फॅब्रिक मधून हे पाणी पूर्णपणे फिल्टर होऊन खालच्या चेंबर मध्ये येतं. आता ही बघा, ही बॅटरी आहे, त्याचं कव्हर काढलं मी आणि ही आहे बॅटरी. रेड झालेली दिसत आहे म्हणजे ही बॅटरी संपलेली आहे आणि ही बॅटरी संपली की फिल्टर मधून पाणी लीक व्हायला सुरुवात होते. तर बऱ्याचदा आम्ही आमच्या जवळच्या कस्टमर केअर सेंटरकडे या प्युरिटचे जेव्हा पार्ट्स ची आम्ही माहिती विचारली आहे का म्हणून, तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की याचे पार्ट्स आता मिळत नाहीत. पण ऑनलाईन मी हे पार्ट मागवले, मिळत नव्हते म्हणून, तर Amazon वरून मी हे मागवलेले आहेत. तर हा खालचा चेंबर आहे, कार्बन आहे तो. तर तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे आणि हे मी ऑनलाईन मागवले तर त्याच्यामध्ये या सगळ्या वस्तू आहेत. तर आता मी वरचे पार्ट हे पूर्णपणे सेपरेट करून तुम्हाला दाखवणार आहे. हा जो चेंबर आहे इथे बॅटरी फिट करतात आणि इथून हे पाणी गळून पूर्णपणे ह्या सगळ्यात खालच्या बॉटमच्या चेंबर मध्ये जातं. आता हा जो वॉल्व आहे ना, तो वॉल्व आपल्याला काढावा लागेल आणि त्याच्या आतमध्ये आणखीन एक कार्बनचा एक फिल्टर आहे. तर तो आपल्याला काढून पुन्हा तो नवीन जो आपण मागवलाय तो रिप्लेस करणार आहोत. तर आता मी पहिलं बॉक्स मधून सगळे जे पार्ट्स मागवलेले आहेत ना, तर ते काढून घेते पहिले. तर हा नॉन इलेक्ट्रिकल वॉटर फिल्टर आहे आणि याची जेव्हा बॅटरी संपते त्यावेळेस आपल्याला हे संपूर्ण किट मागवावं लागतं. तर आता हा प्युरिटचा जो नॉन इलेक्ट्रिकल फिल्टर आणखीन कोणाकोणाकडे आहे, जर जो कोणी माझे व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर आता या बॉक्स मधून बघा हे फिल्टरचे पार्ट काढलेले आहेत मी. तर आता हा जो माझा फिल्टर आहे ना, तर त्याची या फिल्टरची ही जी आपल्याला होल असलेली जी एक कांडी दिसते तर ती तुटली होती आणि त्यामुळे आणि बॅटरी देखील संपली होती आणि म्हणून हा फिल्टर थोडासा लीक होत होता. तर आता हे मला फिट करून घ्यायचंय. तर आता हे कसं करायचं ते आता आपण बघूया. तर सगळ्यात वरच्या चेंबरमध्ये ब्लॅक कलरचा जो राऊंड कलरचा कार्बन फिल्टर जे होतं बसवलेलं, तर ते या बॉक्समध्ये आहे. तर त्याला ओपन करून पाहणार आहोत. या किटमध्ये सगळंच आपल्याला रिप्लेस करून मिळतं. तर आता हे जे किट आहे ना, तर हे किट जेव्हा मी ऑनलाईन म्हणजे Amazon वरून मागवलं तर जवळपास मला हे किट 900 रुपयाला पडलेलं आहे हे किट. आणि जर तुम्ही सर्व्हिस सेंटरकडनं तुम्ही जर मागवत असाल तर साधारणपणे 1000च्या आसपास तुम्हाला ते मिळेल. जर तुम्ही स्वतःला तुम्हाला जर हे इन्स्टॉलेशन करता येत असेल तर तुम्हाला बाहेरून मागवायची गरज नाहीये. म्हणजे ऑनलाईन तुम्ही मागवून घरच्या घरी हे सगळं फिट करू शकता. तर बघा ह्या बॉक्स मधून हे 2 कार्बन फिल्टर चे जे पार्ट्स आहेत ते निघालेले आणि ही बॅटरी आपल्याला मिळालेली आहे. तर आता आपण हे फिल्टर ओपन करून घेणार आहोत आणि यामध्ये हे सगळे पार्ट आता व्यवस्थित बसवून घेऊया. आता हे पॅकिंग मधून काढले होते आपण बॉक्स मधून, तर याला मी आधी ना स्वच्छ धुवून आणणार आहे. कारण की ह्याचं जे कार्बन असतं ना, तर थोडं थोडं आपल्या बोटाला साधारणपणे खरखरीत असं पावडर टाईप मध्ये लागतं. तर फिल्टर मध्ये ज्यावेळेस आपण बसवणार आहोत तर त्याच्या आधी हे जे कार्बन फिल्टर आहे ते धुवून घ्यायचे. आणि ही जी बॅटरी आहे ही बॅटरी आपल्याला आडवी न ठेवता उभीच ठेवायची आहे. आणि आता हे पार्ट जे आहेत मी धुवून घेणार आहे आणि हे जे आहे ही जी कांडी दिसते होलवाली तर ती आपल्याला देखील बसवून घ्यायची. तर हे असं सगळं पूर्ण किट या बॉक्स मध्ये मिळालं होतं. तर आता हा जो फिल्टर आहे आता आपण ओपन करून घेऊया. तर सगळ्यात वरती म्हणजे आता हा जो वॉल आहे तो आपल्याला हा वॉल्व खोलून घ्यायचा आहे.
खूप टाईट असा वॉल बसवलेला आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला जोर लावून हा उघडून घ्यावा लागेल. तर उघडला हा वॉल आणि आता आपण हा जो वरचा पार्ट आहे तो पूर्णपणे सेपरेट होतो आणि याच्या आतमध्ये कार्बनचा जो फिल्टर दिलेला आहे तो आपल्याला इथे बसवायचा आहे. तर हा वरचा पार्ट मी काढून घेतलेला आहे आणि आता जो खालचा राउंडचा जो पार्ट आहे तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. त्याला देखील अशा पद्धतीने थ्रेड्स असतात आणि त्याला आपल्याला असं गोल फिरवून हे काढायचं. तर बघा हा जो कार्बनचा जो पार्ट आहे तो इथे एक फिट असतो, म्हणजे सगळ्यात वरच्या चेंबरमध्ये आणि सगळ्यात बॉटमच्या चेंबरमध्ये हा कार्बन पार्ट फिट केलेला असतो आणि त्याच्या आतमध्ये ही जी होल असलेली कांडी आहे ती फिट केलेली असते. तर खालचा जो वॉल आहे ना तो मी ओपन केला आणि आता हे आपल्याला रिप्लेस करायचं. हे काढून घेते मी. आता तुम्हाला दाखवते, ही कांडी तुटली होती आणि मी तात्पुरती त्याला मी एक टेप चिटकवून याला कसं तरी मी मॅनेज करत होते. आता मी नवीन मागवलंय तर ते इथे मी रिप्लेस करणार आहे. हे बघा तुटलंय हे, तर आता ह्याला मी रिप्लेस करते. तर याला मी बाजूला ठेवून देते आणि जे आता या किटमध्ये जे आलेले आहे ते देखील आपण पाहून घेणार आहोत. तर हा जो वॉल आहे ना खालचा, तर तो ओपन करून घ्यायचा आणि जे कार्बन फिल्टरचा जो पार्ट आहे तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि तो वॉल पूर्णपणे पुन्हा बंद करून हा जो कार्बन फिल्टरचा जो पार्ट आपण तयार केलेला आहे तो या फिल्टरच्या सगळ्यात बॉटमच्या चेंबरमध्ये फिट करून घेणार आहोत. तर आता इथे मी हा वॉल फिट केलेला आहे, बसवलेला आहे, गोल करून टाईट असा फिट करायचा आणि आता यामध्ये मी बसवून हा पूर्णपणे गोल असा फिरवून टाईट असा बसवून घेणार आहे. आता ज्या वेळेस आपण हे किट मागवतो ना तर त्याच्यामध्ये देखील दोन प्रकार येतात. म्हणजे तुमचं जे फिल्टरची जी किट मागवण्याची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे 3000 लिटर आणि 1500 लिटर, तर अशा दोन पद्धतीमध्ये, दोन प्रकारामध्ये हे किट उपलब्ध असतं. तर आता जे मी हे किट मागवलेलं आहे ते 1500 लिटरचं मागवलेलं आहे. आता हे मी जो कार्बनचा जो पार्ट होता तो फिट केलेला आहे आणि आता फिल्टरचा जो हा भाग आहे तर तो आपण अशा पद्धतीने याला बसवून घेणार आहोत आणि आता हा व्यवस्थित मी फिट केलेला आहे, सेट केलेला आहे. आता याला आपल्याला जो आपण वॉल काढून घेतला होता तो वॉल आपण याला टाईट असा बसवून घेऊया. तर आत्ता देखील मार्केटमध्ये नॉन इलेक्ट्रिकल फिल्टर भरपूर असे उपलब्ध आहेत. तर आपल्या बजेटनुसार आपण नॉन इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल फिल्टर यापैकी कोणता बजेटमध्ये बसतो तो आपण घेऊ शकतो. बऱ्याचदा सर्व्हिस सेंटरकडून असं सांगितलं जातं की प्युरिटचे पार्ट आता मार्केटमध्ये येत नाहीत, प्युरिट कंपनी बंद झालेली आहे. पण तुम्ही जर ऑनलाईन सर्च केलं, ॲमेझॉनवरती सर्च केलं तर तुम्हाला ऑनलाईन ह्या ज्या फिल्टरचे जे पार्ट आहेत ते उपलब्ध असलेले आपल्याला मिळतात. तर आता ही बघा, ही बॅटरी काढली होती, लाल झालेली बॅटरी मी काढून टाकलेली आणि आता ही जी नवीन जी बॅटरी या किटमध्ये आलेली तिला मी अशा पद्धतीने फिट केलेलं. व्यवस्थित आतमध्ये प्रेस करायचं आणि मस्तपैकी ही बॅटरी आता फिट झाल्यानंतर यावर आता आपण हे कव्हर लावून घ्या. हे एक प्रकारचं इंडिकेटर आहे. यावर दाखवलेलं आहे की रेड कलरचा पूर्ण जर हा पार्ट दिसायला लागला तर तुमची बॅटरी संपलेली आहे आणि व्हाईट कलरचा जर पार्ट असेल तर तुमची बॅटरी आत्ता जस्ट चालू आहे आणि अर्धवट व्हाईट आणि रेड आला तर समजायचं की आता ही बॅटरी संपत यायला लागलेली आहे. आता हा जो सगळ्यात वरचा चेंबर आहे तर त्याचा पार्ट आपण चेंज करून घेणार आहोत. तो हा जो कार्बन आहे ना तो मी काढून घेतला आणि आता दुसरा कार्बन त्याला आपण लावून घ्यायचा आहे. तर त्याआधी मी काय करते, हा जो वॉल आपण काढला होता तो व्यवस्थित टाईट असा फिट करून घेते. या फिल्टरने मला 15 वर्ष साथ दिलेली आहे आणि आणखीनही हा फिल्टर चालू आहे. तर आता मी हे किट चेंज केलं आणि आता या किट आपण सगळं सेट केल्यानंतर आपल्याला या फिल्टरमध्ये पाणी भरायचं आहे आणि पाणी भरल्यानंतर पहिलं जे पाणी फिल्टरमध्ये उतरतं ना तर ते सगळं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि मग दुसरं जे पाणी ज्यावेळेस यामध्ये आपण टाकणार आहोत किंवा चढणार आहे पाणी, तर ते पाणी नंतर आपल्याला वापरायचं आहे. तर आता हा सगळ्यात वरच्या चेंबरचा हा जो कार्बनचा पार्ट आहे तो मी काढून टाकला आणि आता हा दुसरा पार्ट मी व्यवस्थित फिट करून घेतलेला आहे. ज्या वेळेस या कार्बन मधून पाणी व्यवस्थित खाली येत नाही त्या वेळेस या कार्बन पार्टला आपल्याला पंप करावा लागतो आणि पंप देखील आपल्याकडे या फिल्टर ज्यावेळेस आपण नवीन फिल्टर घेतो त्यावेळेस छोटासा पंप दिलेला असतो. तर तो पंप करून या फिल्टरला आपण कार्बनला पंप करायचा आणि मग पाणी व्यवस्थित या फिल्टरमध्ये येत राहतं. आता हा फिल्टर व्यवस्थित मी इन्स्टॉल केलेला आहे, सगळे पार्ट लावून घेतलेले आहेत आणि आता हा फिल्टर तयार झालेलं आहे. यातमध्ये पाणी ओतायचं, पहिलं पाणी फेकून द्यायचं आणि दुसरं जे पाणी मिळेल
ते पाणी आपण वापरू शकतो. तर अशा पद्धतीने आजच्या व्लॉगमध्ये आपण प्युअरइट फिल्टरचं नॉन इलेक्ट्रिकल फिल्टरचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगसहित. तोपर्यंत बाय.